बघा आता पहिला नियम घेतोय आपण त्याच्यामध्ये पॉझिटिव्ह डिग्री टू कंपॅरेटिव्ह डिग्री, पॉझिटिव्ह टू कंपॅरेटिव्ह डिग्री म्हणजे कितीमध्ये तुलना याच्यामध्ये दोन कर्त्यामध्ये. बघा दोन कर्त्यात एकाच गुणावरून तुलना करताना काय काय रचना त्यांच्यामध्ये राहील. पुन्हा त्यातल्या त्यात लक्षात ठेवत चला एक एक गोष्ट. होकारार्थी पिढीचे नकारार्थी सीडीमध्ये अर्थ न बदलता रूपांतर करावे आणि नकारार्थी असेल तर होकारार्थी. बघा नकारार्थी सीडीचे पिढी घेऊ आपण परत. नकारार्थी पिढीचे होकारार्थी सीडीमध्ये अर्थ न बदलता रूपांतर करावे. बघूया त्यांच्यामध्ये रूल, त्यांचा नियम. पिढी होकारार्थीची पहिली पद्धत घेऊया आपण त्यांच्यामध्ये. पिढी दोन कर्त्यामध्ये म्हणजे कर्ते स्पष्ट दिसले पाहिजे. कर्ता क्रमांक 1 क्रियापद यामध्ये बीचेच रूप असणार आहे कारण विशेषणाचं रोल आहे त्याच्यामध्ये. ॲज विशेषण ॲज कर्ता क्रमांक 2 त्याचंही तुम्हाला क्रियापदाचा उल्लेख करावाच लागेल ना, ते सुद्धा बीचेच रूप असणार आहे 1. याचं जेव्हा आपण सीडी करूया तेव्हा ते नकारार्थी होईल. होकारार्थीचं काय करायचं इथं आता तुम्हाला नकारार्थी करायचे आहे. कर्ता आता तिकडचा कर्ता इकडं आणावं लागेल. कर्त्यांची आदलाबदल सुरू झालेली लक्षात ठेवायचं. हे काय ॲक्टिव्ह व्हायचं पॅसिव्ह व्हायचं करत नाही आम्ही. लक्षात ठेवा तिकडचा कर्ता इकडे कर्ताच राहणार आहे. त्याचं क्रियापद तुम्ही ते काही शोधलं असेल ते. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्हाला नॉट घ्यावे लागेल. नॉट घेतल्याच्यानंतर विशेषणाचं दुसरूप आणि दुसरूप नसेल तर विशेषणाच्या आधी मोर हे ॲडो वापरा. दॅन हे कंजंक्शन आणि त्याच्यानंतरही तुम्हाला कर्ता क्रमांक 1 घ्यावा लागेल आणि त्याचं क्रियापद पुढे लिहावे लागेल या पद्धतीने. ह्या झाला पहिला रूल 1 झालं. तसंच आता दुसरा एक नियम आहे बघा बरं. तुम्ही जर नकारार्थी पिढी घेतली असते तर कोणतं असं आभाळ कोसळलं असतं. कर्ता क्रमांक 1 क्रियापद परत बीचंच रूप. रचना नॉट सो विशेषण ॲज ही रचना आली लक्षात ठेवायचं. नॉट सो विशेषण ॲज. इथे कर्ता क्रमांक 2 त्याचं क्रियापद शोधा. सीडी तुम्ही होकारार्थी करताय तर फक्त याच्यातलं नॉट वगळल्या चाललंय बाकी काहीच नाही. बघा इथे कर्ता क्रमांक 2 क्रियापद जे शोधलंय ते. नॉट इकडे घेऊ नका. होकारार्थी येते विशेषणाचं दुसरू नसेल तर विशेषणाच्या आधी मोर दॅन कर्ता क्रमांक 1 त्याचंही पुढं क्रियापद. ह्या दोघांना अनुसरून आपण उदाहरणे चालू करूया. बघा इथे येणारा जो कर्ता असतो तो नामाच्या रूपात असू शकतो, तो सर्वनामाच्या रूपातही असू शकतो. पाहूया त्याच्यामध्ये काय काय येणार आहेत एक एक एक. पहिलं उदाहरण मी इथे घेतलं आहे. राणी इज ॲज गुड ॲज मीना. असं जरी वाक्य दिले तरी आपण समजायचे की ते मीना कोण आहे. मीना इज लक्षात ठेवायचं.
मग याचं सीडी करताना काय होईल? पीडी तर ओळखली आम्ही, ॲज, गुड, ॲज, होकारार्थी, होकारार्थीचं आम्हाला नकारार्थी करायचं आहे. मीन इज नॉट, गुडर करू नका, गुडचं सेकंड फॉर्म आपल्याकडे आहे बेटर दॅन राणी इज. लिहा नका लिहू, काही हरकत नाही. करतो तो करता राहणारच काही बदलणार नाही. बघा, राजू इज नॉट सो बिझी ॲज आय असं घेतलं आहे मी आता. मग समजायला पाहिजे की आय कोण आहे रे बाबा? एमच असणार आहे, दुसरं कोणी नसणार नाही. बरं, मग याची सीडी करताना बघा, आय एम बिझीचं सेकंड फॉर्म झालं बिझियर. आय एम बिझियर दॅन राजू. राजू इज लिहिलं तरीही चालेल, फक्त राजू लिहिलं तरी चालेल. एक 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 नियम बघा काय घेतलं आपण. आय एम नॉट सो टॉल ॲज यू. लक्षात ठेवा, इथं कोण आहे? आय एम. इकडे यू सोबत काय घ्यावं लागेल तुम्हाला? मग आर. बीचंच रूप पाहिजे, दुसरं जमणार नाही, काळ पण बदलता येणार नाही. मग त्याचं सीडी करत असताना बघा बरं, यू आर हे नकारार्थी आहे, होकारार्थी करा त्याचं, नॉट वापरू नका. टॉलर दॅन मी हे बरोबर आहे. यू आर टॉलर दॅन आय हे बरोबर आहे. कन्फर्म कोणतं आहे दोनपैकी? लक्षात ठेवायचं. आता इथेही फसवेगिरी होऊ शकते. आम्ही तुमच्यासमोर 2 पर्याय उपलब्ध केलेत, त्यापैकी उत्तर निवडा. तर आयचं इथं आयच राहील, मी होणार नाही. ऑब्जेक्टिव्ह केस करायचं नाही, त्याला तुम्ही प्रेपोजिशन म्हणून ट्रीटमेंट देऊ नका, ते कंडिशन म्हणूनच ठेवा, कारण इथं आय एम अशी रचना लक्षात ठेवायची आहे. उत्तर हे बरोबर हे होणार नाही. जरी ते स्पोकन फॉर्ममध्ये बरोबर वाटले तर रिटर्नच्या नियमामध्ये मात्र इथं काय पाहिजे? सब्जेक्टची तुलना सब्जेक्टशीच होईल, ऑब्जेक्टशी होणार नाही. एवढं याच्यामध्ये लक्षात ठेवायचं. बघा पुढे आणखी नियम 4. Silver is not so costly as gold. इतकं महागडं नाही. बघा मग काय येईल याच्यामध्ये? गोल्ड इज कॉस्टलियर दॅन सिल्वर. Cats are not so useful as dogs. मांजरी एवढ्या उपयोगी नाही आहेत कुत्र्याने एवढ्या. मग सांगा, कुत्रे जास्त उपयोगाचे. डॉग्स आर मोर युजफुल. युजफुलर करायचं नाही तर मोर युजफुल दॅन कॅट्स. हे जर त्यांच्यामध्ये येते. नाऊन असो की प्रोनाऊन असो, ते मला ते उत्तर काढता आले पाहिजे. एवढे काय स्क्रीनशॉट काढून. आता आणखीन एक नियम आहे बघा, छोटे नियम यांच्यामध्ये. पहिल्या कर्त्यात मुख्य नामाआधी नामाची यस जेनिटिव्ह केस वापरली गेली असेल तर दुसऱ्या कर्त्यात मुख्य नामाची आवृत्ती न करता त्या आधीच्या दुसऱ्या नामाचीही यस जेनिटिव्ह केस वापरावी. जी इकडे स्थिती तिकडे ती स्थिती राहिली. ती म्हणजे उदाहरणावरून तुम्हाला लगेच क्लिअर होईल. बघा बरं, यांच्यामध्ये मी घेतलं इथं पीडीमध्ये
राजूज पोयम इज ॲज गुड ॲज राणीज पोयम. असं घ्यायचंय मी का फक्त राणी घ्यायचंय का फक्त राणीज घ्यायचंय? या तीनपैकी कोणते पर्याय त्याला द्यायचे ते बघा बरं. राजूज पोयम, त्याला हे झालं मुख्य नाम. मुख्य नामाच्या आधी तुम्ही नामाचे काय केली? एस जेनेटिव्ह केस वापरली. मग याच्यामध्ये तुलना बघा. राजूज पोयम इज ॲज गुड ॲज राणीज पोयम. तर हे परत हे चुकलेलं आहे, लक्षात ठेवा. तुम्हाला पोयम घेता येणार नाही, म्हणजे हा पर्याय इथं रॉंग. फक्त राणी पण घेता येणार नाही, कारण इकडे करता पोयम आहे तिकडे करता राणी होईन का? नाही. मग इथे काय? राजूज पोयम इज ॲज गुड ॲज राणीज, हे झालं त्याचं करेक्ट आन्सर. आता तयार झालं आमच्याकडं राजूज पोयम इज ॲज गुड ॲज राणीज. राणीज पोयम, परत पोयम वापरता येणार नाही. आता याचं सीडी करत असताना तिकडचं करता इकडं आणून घ्या. मुख्य नाम वापरा सोबत. बघा, राणीज पोयम इज नॉट, गुडचं सेकंड फॉर्म केलं आम्ही त्यामध्ये, बेटर दॅन. आता जसं इथं राणीज होतं तसं इथं आता राजूजला तिकडे घेऊन जा. परत पोयम वापरू नका सोबत. हे झालं त्याचं उत्तर. परीक्षेमध्ये परत करेक्ट इनकरेक्टसाठी अशी उदाहरणं टाकतात आणि त्याच्यामध्ये हे देतच नाही आहे. बघा, असं देऊन देतात. हे बरोबर आहे का चूक आहे? राणीज पोयम इज नॉट बेटर दॅन राजू का राजूज पोयम का राजूज. मग त्याच्यामध्ये फक्त काय पाहिजे इथं? राजू. हे झालं त्याच्यामध्ये उत्तर. लक्षात ठेवायचं. एक आणखीन यांच्यामध्ये पुढचा एक नियम येतोय बघा बरं. तो म्हणजे पहिल्या कर्त्यात नाम असेल व ॲज किंवा दॅन नंतरच्या दुसऱ्या कर्त्यात नामाआधी पहिल्या कर्त्यातील नामाशी संबंधित पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह हिज, हर येत असेल तर, आता काय करायचंय? असेल तर ती रचना आहे. बघा बरं, याच्यामध्ये काय काय कन्फ्युजन होऊ शकतं. पीडीमध्ये आम्ही घेतलं इथं बघा बरं, राणी इज नॉट सो गुड ॲज हर सिस्टर. जरूर लक्षात येईन तुमच्या काय चाललंय. बघा, पहिल्या कर्त्यात काय आहे? नाम आलं. नाम ॲज किंवा दॅन नंतरच्या दुसऱ्या कर्त्यामध्ये बघा, हर सिस्टर. हर सिस्टर, मग हे हर कोणाशी संबंधित आहे? सिस्टर हे नाव नाही आणि हे याच्यातलं पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे, ते कोणाशी संबंधित आहे? इथं या राणीशी संबंधित आहे. आता मी याचे पर्याय तयार करून देतो सीडीचे. बघा त्यातलं मग कोणतं करेक्ट वाटतंय? नंबर एक बघा, हर सिस्टर इज, गुडचं सेकंड फॉर्म, बेटर दॅन राणी. हा एक पर्याय तुमच्या तयार आहे. दुसरा, राणीज सिस्टर इज बेटर दॅन हर. तिसरा पर्याय, राणीज सिस्टर इज बेटर दॅन शी. यातलं कोणता करेक्ट आहे? मोर करेक्ट कोणता आहे तो बघा. हे आपण व्हॉइसच्या वेळेस सुद्धा शिकलो होतो. बघा, राणी हेल्प्स हर मदर. आपण लगेच केलं होतं बघा बरं, हर मदर इज हेल्प्ड बाय राणी का राणीज मदर इज हेल्प्ड बाय हर. तर ते पॅसिव्ह व्हॉइसमधलं ते बाय हर घेता येतं, इथं हर वगैरे काही घेता येणार नाही. बघा, पहिलंच आता राणी इज नॉट सो गुड ॲज हर सिस्टर, म्हणजे इथं नाऊन आधी होतं, नामाशी संबंधित ॲडजेक्टिव्ह नंतर होतं. आता जर तुम्हाला ह्याला आधी घ्यायचं असेल तर तुम्हाला नामाचं ॲडजेक्टिव्ह नामासहितच घ्यावं लागेल ना. म्हणून हे पहिलं याच्यामध्ये चुकलेलं आहे. ही रचना चालणार नाही. तर बस पहिला करता तिकडं, दुसरा करता इकडं, हे कार्यक्रम चालू ठेवतील काही जण.
हे पण का घेता येत नाही बघा बरं. राणीज सिस्टर इज बेटर दॅन हर. इथं तुम्हाला सब्जेक्टिव्ह केस पाहिजे, ती ऑब्जेक्टिव्ह नाही. त्याच्यामुळे हे होणार नाहीये. करेक्ट कोणतं याच्यामध्ये हेच, राणीज सिस्टर इज बेटर दॅन शी. लक्षात ठेवायचं, यातलंच राणी इकडं आलेली आहे. किंवा तसं नसून घ्यायचं, तुम्ही आर्टिकल द इथं वापरा, द सिस्टर इज बेटर दॅन राणी. हे सुद्धा तुम्हाला उत्तर बरोबर करता येईल. एक दुसरं उदाहरण बघूया आपण त्याच्यामध्ये. राजू इज ॲज ब्रेव ॲज हिज ब्रदर. काय घेणार याच्यामध्ये मग आन्सर आपण, राजूज ब्रदर इज नॉट, ब्रेवचं सेकंड फॉर्म ब्रेवर दॅन. परत राजू वापरू नका, हिम वापरू नका. काय घ्यावं लागेल तुम्हाला, राजूसाठी ही घ्यावं लागेल. हे झालं याच्यातलं. एवढं घ्या स्क्रीनशॉट करून. आणखीन एक नियम आहे फार महत्त्वाचा. पाच चला एक एक कुठे कुठे काय काय बदल होतो यांच्यामध्ये. पहिल्या कर्त्यात मुख्य नामानंतर ऑफ जेनिटिव्ह केस मधील नाम आल्यास ॲज किंवा दॅन नंतरच्या कर्त्यातही ऑफ जेनिटिव्ह केसमधील दुसरे नाम वापरावे. परंतु आता याच्यामध्ये मुख्य नामाचं काय करायचंय, परंतु मुख्य नामाऐवजी डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन. कोण कोण आहे डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन बघा. डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन दॅट, एक वचनीसाठी दॅट, अनेक वचनीसाठी तुम्ही काय वापरा, दोज. दोज नामाऐवजी डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाउन वापरावे. हे डिग्रीसाठी नाही आहे, पण वाक्य बरोबर आहे का चूक आहे हे सांगण्यासाठी त्यांनी 3-4 पर्याय दिले होते परीक्षेमध्ये, आणि चूज द करेक्ट सेंटेन्स असं त्यांनी दिले होते. बघूया त्या नियमामध्ये आपण बसूया. बसतंय का बघा पिढी. मुख्य नामानंतर काय आलं पाहिजे, ऑफ जेनिटिव्ह केसमधील नाम यायला पाहिजे, त्याची तुलना दुसऱ्या नामाशी व्हायला पाहिजे. त्यावेळेला बघा बरं, समजा मी इथं घेतले द क्लायमेट ऑफ पुणे इज ॲज गुड ॲज नाशिक. हे करेक्ट आहे का इनकरेक्ट आहे ते नंतर बघूया आपण. चल काय प्रॉब्लेम आहे यांच्यामध्ये बघा. पहिला करता, नाही तर काय म्हणजे पहिला करता मोठा होता, दुसरा करता छोटा आला, चुकलं, कसा अंदाज लावला. चला पण याच्यामध्ये बघा, द क्लायमेट ऑफ पुणे ही जेनिटिव्ह केस आलेली आहे. ही इथं आलेली आहे का, तर नाही आहे, त्याच्यामुळे हे रॉंग. दुसरं दिलं आम्ही बघा बरं आता, द क्लायमेट ऑफ पुणे इज ॲज गुड ॲज द क्लायमेट ऑफ नाशिक. आता काही म्हणजे बरोबर आहे सर, हे बघा असं, द क्लायमेट ऑफ पुणे इज बेटर दॅन द क्लायमेट ऑफ नाशिक. हे पण चुकलं आहे. त्याचं कारण काय आहे, याच्यामध्ये क्लायमेट ह्या मुख्य नामाची आवृत्ती झालेली आहे. आम्हाला नामाच्या ऐवजी सर्वनाम वापरावे लागेल. तिथं तुम्हाला पर्सनल प्रोनाऊन वापरता येणार नाही, तिथं डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन वापरावं लागेल, कारण धिस क्लायमेट दॅट क्लायमेट असं त्याचं झालेलं आहे. मग क्लायमेट हे नाऊन काढून टाकलेलं आहे, त्याच्यामुळं ते दॅट येईल. मग आता करेक्ट कोणतं आहे बघूया. हे पण आहे की नाही चेक करूया. द क्लायमेट ऑफ पुणे इज ॲज गुड ॲज दॅट ऑफ नाशिक. आता हे करेक्ट आहे का, तर येस, हे बरोबर आहे. काय झालं, दॅट कोणासाठी वापरलं आहे, क्लायमेटसाठी. हे झालं करेक्ट. आता याची आपल्याला CD करायची आहे, तर मग असेच नियम फॉलो करून चालावं लागेल.
मग याच्यातला पहिला करता द क्लायमेट ऑफ पुणे, म्हणजे पुणे याच्यामध्ये आहे आणि तिकडे कोण आहे नाशिक, तर त्याला इकडं आणावं लागेल. मग काय लगेच दॅट ऑफ घ्यायचं आहे का, दॅट ऑफ नाशिक घ्यायचं आहे का नाही, दॅटच्या ठिकाणी परत हे नाऊन इथं येईल. हे नाऊन जसं तसं खाली वापरा. काय येईल, द क्लायमेट ऑफ नाशिक इज, चला नॉट गुडर नाही, बेटर, इज नॉट बेटर दॅन, हे दॅट खाली आणून घ्या, दॅट ऑफ पुणे, लक्षात ठेवायचं. हे झालं करेक्ट. झालं. हे पिढीचे उदाहरण, त्यातलं हीच रचना फक्त बरोबर होती. एक झालं. दुसरं पाहू. आता हीच तुलना तुम्ही करू शकता. एका शहराचे रस्ते दुसऱ्या शहराचे रस्ते यांच्यामध्ये तुलना करा. त्याला जसं बाहुबलीचा पहिला भाग, बाहुबलीचा दुसरा भाग, त्यांच्या स्टोरीमध्ये तुलना करा, त्यांच्या गुणात तुलना करा, काय चांगली ते, त्याच्यामध्ये कोणता चित्रपट चांगला आहे, टाइमपास 1 टाइमपास 2 चांगला आहे, तो कोणता आहे चांगला तुम्ही ते सांगा. झाले. त्यांच्यामध्ये तुलना करण्यासाठी तुम्ही वापरू शकता. दुसरं उदाहरण घेऊ आणखीन त्याच्यामध्ये. द सॉइल ऑफ मराठवाडा इज नॉट सो फर्टाईल ॲज दॅट ऑफ विदर्भा. काय आलं बघ बा इथं, द सॉइल, इथं कोण आलं, दॅट. मग चला याची सीडी करताना काय होईल, द सॉइल ऑफ विदर्भा इज, नॉट आलेलं याच्यामध्ये, मग इथं फर्टाईलर होणार नाही, मग काय, मोर फर्टाईल. फर्टाईल म्हणजे सुपीक, त्याचा अपोजिट आपण बॅरन म्हणतो, बॅरन नापीक. मोर फर्टाईल दॅन दॅट ऑफ मराठवाडा. या पद्धतीची रचना आहे. किती काही उदाहरणं घेऊन बघा, त्यामध्ये करता यायला पाहिजे. बघा बरं. द रोड्स ऑफ जालना आर नॉट सो गुड ॲज, आता मला दॅटने वापरता नाही, काय का दोज, अनेक वचने याच्यामध्ये रोड, त्याच्यामुळे मी घेतलं दोज ऑफ पुणे. चला तुलने घेतलं आम्ही, बरोबर आहे, उलटच राहील ना त्यांचं. बघा, पुणे MS-12 आहे, तर जालना MS-21, त्याच्या उलट कार्यक्रम चालतोय सगळे. द रोड्स ऑफ पुणे आर, गुडचं सेकंड फॉर्म, बेटर दॅन दोज ऑफ जालना. तुम्ही घेऊ शकता. द स्टोरी ऑफ बाहुबली 1 इज ॲज गुड ॲज दॅट ऑफ बाहुबली 2. तुम्ही घेऊ शकता. म्युझिक असेल म्युझिक घ्या, सॉंग्स असतील सॉंग्स घ्या, तुम्ही घेऊ शकता. बघा, द सॉंग्स ऑफ बाहुबली 1 आर नॉट सो गुड ॲज दोज ऑफ बाहुबली 2. त्या टाईपनं उदाहरण तुम्ही करत बसा. याच्यामध्ये व्यक्तींचा उल्लेख करू नका, लक्षात ठेवायचं. हे सगळ्या निर्जीव घटकांसाठी आपण वापरलेलं आहे, ऑफ जेनिटिव्ह केस वापरलेले आहे. एवढे का स्क्रीनशॉट. आधीचा नियम आपण नामाला अपॉस्ट्रॉफी यस लावून घेतलंय यस जेनेटिव्हचा, आता घेतला आम्ही ऑफ जेनेटिव्हचा, लक्षात ठेवायचं. आता आपण घेतो बघा पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह पॉझेसिव्ह प्रोनाऊनचा नियम, अतिशय महत्त्वाचा आहे हा सुद्धा. पहा, पहिल्या कर्त्यात मुख्य नामाआधी पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह कोणी आमच्याकडं, माय, त्याच्यानंतर आवर, योर, हिज, हर, दियर यांचा वापर करायला. मुख्य नामाआधी पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह आल्यास ॲज किंवा दॅन नंतरच्या कर्त्यात मुख्य नामाची आवृत्ती न करता
पॉझेसिव्ह प्रोनाऊन कोण वापरायचं तुम्हाला आता? पॉझेसिव्ह प्रोनाऊन वापरावे. पॉझेसिव्ह प्रोनाऊन कोण कोण आहे बघा बरं आपल्या इकडं? माइन, त्याच्यानंतर इथं आलं बघ बरं आवर्स, योर्स, ज्याला आर लागलं त्याला यस, हिजला मात्र परत यस लावू नका, हरला यस, डिअरला पण यस. स्पेलिंग जी बदलली फक्त एकाच ठिकाणी बरं पूर्णपणे, ती म्हणजे कुठं आहे? मायचं माइन झालं. एवढंच पडलं. हा नियम यांच्याकडे आलेला आहे. पहिला करता दुसरा करता लक्षात ठेवायचं आहे. त्यामध्येही बघा कोण कोण येईल. पिढीमध्ये समजा मी इथे घेतले माय सन नॉट सो, माय सन इज नॉट सो लेझी ॲज. आता इथली रिकामी जागा त्याने दिली तर मग तू करेक्ट कोणतं आहे? माझ्या मुलाची तुलना तुमच्या मुलाशी होते बघा. माय सन इज नॉट सो लेझी ॲज युअर सन. हे बरोबर आहे का? हे बरोबर आहे का? हे बरोबर आहे असं ते पर्याय देऊ शकतात. 3 वाक्य करून दिले असते मग करेक्ट कोणतं इनकरेक्ट कोणते शोधत बसा. मग माय सन इज नॉट सो लेझी ॲज युअर सन असं होणार नाही. का? कारण एकाच वाक्यामध्ये सन या नामाची कारवाई त्याच्यामध्ये आवृत्ती होईल, ते टाळायचं असेल तर तुम्हाला मग आता ह्याची जी केस आहे नामाच्या आधी येणारं हे पॉझेसिव्ह केस आहे. प्रोनाऊनची पॉझेसिव्ह केस ही नामाच्या आधी आले ती ॲडजेक्टिव्ह असते. आता तुम्हाला पॉझेसिव्ह तिकडं प्रोनाऊन घ्यावं लागेल. पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह परत वापरता येणार नाही. त्याच्यामुळं हा पार्ट चुकीचा. मग आता या आणि ह्या दोघांमध्ये काय फरक आहे? वाचताना तर काही वाटत नाही सर ते यॉर्स यॉर्स, पण एक लक्षात ठेवायचं असं यॉर्स कधीच लिहिलं जात नाही. करेक्ट कोणी त्याच्यामध्ये? यॉर्स. म्हणजे खरं वाक्य काय झालं? माय सन इज नॉट सो लेझी ॲज यॉर्स झाले. मग आता याचं सीडी करत असेल तर तिकडं तुम्हाला लगे यॉर्स घेताना लगे काही जण काय करतात? यॉर्स इज लेझियर दॅन माय सन असं नाही. परत नाम मागे गेले, प्रोनाऊन आधी आले. मग तुम्हाला इथं काय करावं लागेल? युअर सन. युअर्सचं काय करावं लागेल तुम्हाला इथं? युअर ॲडजेक्टिव्ह करावं लागेल. युअर सन इज, लेझीचं सेकंड फॉर्म झालं इथं लेझियर दॅन. मायचं तुम्हाला काय करावं लागेल इथं? माय. कारण ॲज किंवा त्यानंतर तुम्हाला इथं पॉझेसिव्ह प्रोनाऊन वापरावं लागतील. इकडं पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह. पहिल्या करतात पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह, दुसऱ्या करतात पॉझेसिव्ह प्रोनाऊन. एवढं लक्षात ठेवायचं आहे. दुसरं एखादं उदाहरण बघूया बघा. आवर हाऊस इज ॲज बिग ॲज युअर्स. आमचं घर तुमच्या घरापेक्षा मोठं आहे. मग सांगा आता इथं काय येईल? युअर हाऊस इज नॉट, बिगचं सेकंड फॉर्म बिगर दॅन, आवरचं पॉझेसिव्ह प्रोनाऊन आवर्स त्याच्यामध्ये आलेलं आहे. या पद्धतीने झालं. तिसरं बघा. युअर मदर इज ॲज काइंड ॲज माइन. मग याच्यात केलं बघू. माय मदर इज नॉट, काइंडचं सेकंड फॉर्म काइंडर, काइंडर दॅन युअर्स. एवढं झालं. एवढे काय नियम. आत्ताचा जो नियम घेतला आपण तो पॉझेसिव्ह ॲडजेक्टिव्ह पॉझेसिव्ह प्रोनाऊनचा होता. आता जो येतोय आता तो म्हणजे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन. त्यांचा वापर तुम्हाला करायचा आहे बघा. पहिल्या कर्त्यात मुख्य नामाआधी डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह कोण आहे आपल्याकडे बघा. धिस, दॅट, दीज, दोज. काही जण ते दॅटचं वीक फॉर्म त्याच्यामध्ये द सुद्धा आर्टिकल वापरतायत बरोबर. डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह वापरले गेल्यास काय करायचं? मग ॲज किंवा दॅन नंतरच्या कर्त्यात
मुख्य नामाची आवृत्ती टाळून डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन आहे त्याच रूपात, ते काही बदलणार नाही आहे. धीस, दॅट, दीज, दोज ही काही रूपं बदलत नाही आहे. ती नामाच्या आधी आली तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह असतात, नामाच्या शिवाय झालं तर डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन. बघा, टाळून डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन वापरावे किंवा मुख्य नामाऐवजी वन किंवा वन्स हे नाम वापरावे. म्हणजे ते डेमॉन्स्ट्रेटिव्ह परत ॲडजेक्टिव्ह बनतील. दोन पद्धतीचे उत्तर त्यात निघू शकतात. तर पाहूया त्याच्यामध्ये. पिढी करताना मी इथे देतोय पहिलं बघा. धिस बुक इज ॲज गुड ॲज दॅट बुक. हे बरोबर आहे का ते चेक करून घेऊ. सगळ्यात पहिले आपण बघा, धिस बुक इज ॲज गुड ॲज दॅट बुक. याच्यामध्ये प्रॉब्लेम झाला आहे. बुक या कॉमन नाऊनला तुम्ही परत वापरलेलं आहे, हे चुकीचं आहे. दुसऱ्याकरता ते परत वापरता येणार नाही. मग काय करायचं याच्यामध्ये, याचा अर्थ हे रॉंग आहे. कोणामुळं? यांच्यामुळं. मग आता काय करायचं आहे बघू आपण. आणखीन एक उदाहरण घेऊ. धिस बुक इज ॲज गुड ॲज दॅट. एवढे घेतले तरीही चालेल का? तर हो चालेल, कारण ह्या बुकसाठी परत काही घ्यायची गरज नाही आहे. हे डेमॉन्स्ट्रेटिव्ह ॲडजेक्टिव्ह आहे, ते डेमॉन्स्ट्रेटिव्ह प्रोनाऊन आहे. एक हे पण करेक्ट आहे. याचं तुम्हाला असं सुद्धा करता येईल, धिस बुक ॲज गुड ॲज, ते असंही करतील दॅट, आणि बुक या नामाच्या ऐवजी हे एक नाम वापरतील वन. तर हे सुद्धा करेक्ट आहे. ही सुद्धा रचना बरोबर आहे. हे नाऊन झालं तर हे ॲडजेक्टिव्ह बनन. हे नाम नाही आहे तर हे कोण बनतं आहे? प्रोनाऊन. हा फरक आहे यांच्यामध्ये. दोन्ही करेक्ट आहेत रचना. त्याच्यामध्ये एक तर दॅट घ्या नाही तर दॅट वन घ्या. आता याची सी डी करताना कोणताही घेतलं तर बघा, मी तिकडचं दॅट इकडे आणून घेईन. आता दॅट बुक इज नॉट गुडचं सेकंड फॉर्म घेतलं याच्यामध्ये, बेटर दॅन धिस. तुम्ही धिस घ्या किंवा धिस वन घ्या, त्या पद्धतीनं उत्तर. एक दुसरं घेतलं मी इथं बघा, दीज बुक्स आर ॲज एक्सपेन्सिव्ह, महागडेत, ॲज दोज. आता मी इथं दोज वन्स टाकून दिलं आहे तर काय होईल बुकसाठी. आणि क्वेश्चन मी तिकडे वन्स घेतले नाऊन. तर तुम्हाला सी डी, दोज बुक्स आर नॉट एक्सपेन्सिव्हसाठी घेतलं बघा, मोर एक्सपेन्सिव्ह दॅन दीज. परत वन्स खाली घेऊन टाकलं, कारण नाम इकडं तर त्याच्यासाठी पण घ्यावं, तिकडं वन्स घ्यावं लागेल. तिसरं बघा आणखीन, धिस एक्सरसाइज इज ॲज इझी ॲज द प्रिव्हियस वन. ही एक्सरसाइज सोपी आहे आधीच्या पेक्षा. तर मग तिकडचं इकडं आणून घ्या. द प्रेवियस एक्झरसाइज, याच्याऐवजी तुम्हाला काय करावं लागेल, इथलं नाम वापरावं लागेल. द प्रिव्हियस एक्झरसाइज इज नॉट, इझीचं सेकंड फॉर्म इझियर दॅन धिस वन घ्या किंवा फक्त धिस घ्या तरी चालेल. एवढं घ्या, स्क्रीनशॉट करून.